एकतरी प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. अच्छा. हिंदू धर्माचा केला पाहिजे. हिंदू धर्माचा अभ्यास केलाच असेल हिंदूंनी अशी भरोसा नाही. खरं. कारण लोकांचे प्रवचनं ऐकून आईवडिलाचं ऐकूनच हे आपला गीता धर्म अभ्यास पुढे- केला आहे. कोणी फार अगदी वेद वाचले प्रत्येकाने बरं काय, हे काय शक्यता कमी आहे बरं काय. बरोबर. पण प्रवचनाच्या मार्गाने ह्या सर्वांना तो समजलेला असतो. ज्याच्याशी आपण 700 वर्ष एकत्र राहिलो, बरे वाईट अनुभव करून राहिलो, इतिहासामध्ये अनेक अत्याचार हिंदूवर झाले याचा इतिहास आपल्यासमोर आहे. रजाकारामध्ये या ठिकाणी सैन्य आलं नसतं तर आमचं काय झालं असतं, हे ताजा इतिहास आहे. आणि जगामध्ये ज्या ठिकाणी अल्पसंख्याक आहेत तिथं काय होतं, बहुसंख्याक तिथं काय होतं, जग माहीत आहे. त्यामुळं नव्या तरुण पिढीला खरोखर इस्लामची शिकवण काय आहे अशी जिज्ञासा होणं स्वाभाविक आहे. पण अलीकडे काय झालं की स्वतःहून कोणी अभ्यास करायला तयार नाही. फारच कमी लोक आहेत. इस्लामचा अभ्यास करायचा म्हणजे कशाचा अभ्यास करायचा, काय वाचायचं हे माहीत नाही. चरित्र पैगंबरांचं वाचलं पाहिजे आधी, त्याच्याशिवाय इस्लाम समजत नाही. आता मला सांगा, आपल्या कॉलेज तरुणापैकी किंवा प्राध्यापक घेऊ आपण, तरुण बाजूला सोडून देऊ, किती प्राध्यापकांनी अगदी पुण्यातल्या घेऊ सांस्कृतिक असणाऱ्या राजधानी विद्वत्तेचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातल्या किती प्राध्यापकांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्राच्या पैगंबर साहेबांचं चरित्र वाचलेलं आहे मोठं. मला माहिती आहे सगळं घटना कोणत्या आहेत. आपलं सगळं दुर्लक्ष झालेलं आहे. एकही मला पुस्तक अजून इस्लामवर लिहिलेलं हिंदूंना मला सापडलेलं नाही. काय अभ्यास करायची गरज आहे आपल्याला? अशीच मानसिकता आहे. अशा प्रकारची मानसिकता आहे. बरं, इस्लाम अभ्यास करायचा म्हणजे त्यांच्या भूमिकेतून केला पाहिजे अभ्यास.